श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महालक्ष्मीचे गुरुवार करताना काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया. कोणत्या चुका टाळाव्यात. वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणारे व्रत वैकल्याला फार महत्त्व आहे. जाणून घ्या व्रताची संपूर्ण पूजाविधी. चला तर मग पाहूया. मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो. कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक ठरतात. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती या व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा आहे. मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू शकता. या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठण आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात. हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात. घरातील सुख शांती लाभते. आपल्या घरामध्ये सुख शांती लाभते. आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करावे. श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही कायम कृपा करते. महालक्ष्मी व्रत कसे करावे. पहाटे लवकर उठून अंघोळ करावी. स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा. अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी. त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं अवश्य काढावी. यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे. माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पान, करवंदाचे पान आणि भाताच्या पारंब्या वापरा. यानंतर कलश स्थापित करा. सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा. यानंतर लक्ष्मीची पूजा करावी. कलशाला हळद कुंकू लावून कलशात दुर्वा, एक नाणं आणि सुपारी ठेवा. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवा. त्यानंतर एक नारळ ठेवा. चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा श्री लक्ष्मी यंत्र, कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवा. माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा. असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा. घराबाहेर आणि अंगणातही दिवा लावा. पूजेनंतर प्रसाद वाटून घ्यावा. मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे. उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलवून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक, 1 केळे, 1 रुपया देऊन हळद कुंकू द्यावे. व्रत करणाऱ्यांनी ही काळजी घ्या. व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार टाळावा. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी, दूध आणि फळांचे सेवन करावे. रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे. पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावे. व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं. एखादी अडचण असल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे. परंतु उपवास मात्र आपणच करावा. वाद, भांडणं करू नये. बोलताना चुकीचे शब्द वापरू नये. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या व्रतांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. महालक्ष्मीचे गुरुवार करताना काय करावे आणि काय करू नये ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.